प्रवास कसा असतो, कारण की आजचा खूप चॅलेंजिंग प्रवास आहे माझ्यासाठी. बिलकुल पण त्रास देत नाही सध्या. एकमेकांशी खेळता येते आता. स्टेशनला तिकीट काढतो आणि तिथं प्लॅटफॉर्मवर भेटतो तुम्हाला. चला, गुड मॉर्निंग गाईज. एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. तर सकाळ झालेली मस्तपैकी 9 वाजलेत. ठीक आहे, आता 9 वाजतील. तर तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल की आम्ही कुठं जातोय. मी कुठं जातोय ते तुम्हाला समजलं असेल, कारण की नीताला नाही घेऊन जाते आज आरवच्या थेरपीसाठी. मी एकटा जातोय मित्रांनो. ठीक आहे, त्याला घेऊन. तर बघू आजचा प्रवास कसा असतो, कारण की आजचा खूप चॅलेंजिंग प्रवास आहे माझ्यासाठी. एकट्याला सांभाळायचं आहे त्याला पूर्ण दिवसभर. 1-2 तासाचंच काम असतं तिथे. पण मी तिला बोललो तू थांब घरीच, तुझं वर्किंग आहे संध्याकाळी, परत पुन्हा अजून लॉग इन करायचं आहे. मग आणि 2 लोकांची काही गरजच नाही मित्रांनो. हे बघा ओरडतोय आता, आंघोळ चालू आहे त्याची. ठीक आहे, तर 2 लोकांची त्या ठिकाणी बिलकुल पण गरज नाही मित्रांनो, नाही का. मग म्हणून बोललो चल मी जातो. आणि मी ट्रेनने जाणार आहे खास करून, 4 व्हीलरने नाही, कारण की 4 व्हीलरमध्ये तो शांत नाही बसत. ठीक आहे, एकटा व्यक्ती असला तर तो जवळ आपण चालू शकत नाही गाडी, त्यासाठी रिस्क नाही घ्यायचा आहे. तर ट्रेनने जाणार आहे. ट्रेनने कसा होतो आजचा प्रवास तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला, शेअर करायला पण विसरू नका. चला, भेटू थोड्या वेळानंतर. मित्रांनो, स्टेशनला पोहोचलो आहे आम्ही आता. हे बघा आरव बिलकुल पण त्रास देत नाही सध्या. आणि ट्रेन येऊन थांबली आहे बघा पुढं. तर तिथं पोहोचल्यावरती आपण भेटूया, लवकरच जायला लागेल आम्हाला. सावकाश आणि सावधान. ठीक आहे. तर मित्रांनो, फायनली आम्ही या साईडला येऊन गेलो. ही ट्रेन बघा. ठीक आहे, ब्रिज वगैरे क्रॉस करून आलो आहे आम्ही आता. आता लवकरच डब्यात चढूया काय आरू, आणि लवकर भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर. पहिले आरूला सावकाश चढवायला लागेल. तर दोघं बाप बेटा आम्ही AC मध्ये मित्रांनो. आता बघा आरू, AC मध्ये आलोय आपण. शेयरिंग कर लिया, TAC में चढ़ गया तुम्हारा भाई, इसके लिए कुछ भी रिस्क नहीं ले सकता. तर मित्रांनो, आरवला सीट पण भेटलंय बघा. ठीक आहे, मस्त बसवलंय. एका अंकलकडून केळी पण घेतला गेला त्याच्या, मस्तपैकी केळी खातोय आता. प्रवास सुरू झालेला आहे. ट्रेन निघाली इथून. अजून 10-15-20 मिनिटात आम्ही पोहोचू तिथे. तिथं पोहोचल्यावर तुम्हाला भेटू, कारण की आरवची मम्मीचे आणि त्याची रिॲक्शनच दाखवण्याचं विसरलो आम्ही, कारण की ठीक आहे काही गडबडीत निघालो होतो बरोबर. आता लवकर आपण पोहोचू. बाय बाय का आरव. तर मित्रांनो, धरणगाव आलेला आहे. आरव अजून खेळतोय, रडत नाही आहे, त्रास काही देत नाही आहे. ठीक आहे, बघू आता किती वेळ असं शांत राहतो. अजून 10-15 मिनिटात पोहोचू आपण. फक्त माझे केस वगैरे ओढतोय सगळे. ठीक आहे, सहना पडेगा ये तो माहौल पूरा खराब करते. तर चला मित्रांनो, भेटू थोडा. बघा द्यायची नको, तोंडात नाही घालायचं बेटा ते. तेरी बघा मस्ती कशी चालू आहे. सीटवर बसलाय मस्तपैकी AC मध्ये. मजा आहे रे. हो हो, बॉटल पाडशील रे. नाचून दाखव, नाचून दाखव. हो, लई मस्ती येते त्याला, कारण की समोर मिरर आहे. मिररमध्ये बघून नाचतोय आमच्या. हे बघ इकडं मिरर आहे बघ. काय तर मित्रांनो, फायनली आम्ही जळगावला पोहोचलोय. 10-15 मिनटं त्याने एका जागेवर गाडी थांबतोय. काय जबरदस्त आग आले ना, त्याला पकडूनच घ्यायला लागला. खाली सोडत नाही मी त्याला, खाली घाण पण असते म्हणून. आणि हातचा पूर्ण पाठा पडला आहे. ठीक आहे, पेन करतोय पण असू द्या. इसके लिए कुछ भी करेंगे. अभी हंसते खेलते जाएंगे और क्लिनिक तक. चला, ऊन खूप आहे यार मित्रांनो, खूप ऊन आहे. आपण ऑटोने जाणार आहे आणि इथं AC मध्ये असल्यामुळे काही टेन्शन नाही. ठीक आहे, चला भेटू थोड्या वेळानंतर. तर मित्रांनो, ऑटोमध्ये बसलो आहे आम्ही आता. ॲक्च्युली काय माहिती का, इकडून बस स्टँडला जायला 20 रुपये तिकीट घेतात, कारण की तिथं सीटं भरपूर आहे. पण आम्ही जातो आहे रॉंग साईडला. ठीक आहे, म्हणून तिकडं जास्त सीटं नसतात, म्हणून त्यांनी आम्हाला चार्जेस जास्त लावले 50 रुपये. ठीक आहे, पर सीट. एकच सीट आहे आपलं. बोलो चलो ये भी सह लेंगे. तिथं पोहोचल्यावर भेटतो तुम्हाला, बोलू काय होतं काय नाही विषय. आता टिफिन खातो आहे बघा. त्याला मोबाईल जर दिसला ना, मोबाईलची आठवण येईल म्हणून समोरून काय दाखवतो. हे बघा मॅडम आलेली नाही अजून, थोड्या वेळात येतील. मॅडमांचा मुलगा आहे आपण.
व्हॅन आहे व्हॅन. एकमेकांशी खेळता येते आता. दोघांच्या गप्पा चालू आहे. आरव बघा त्याला कसा करतोय. काय माहित. त्यांचे पण छोटं बाळ आहे. हो. व्हॅन. गाड्या दाखवता एकमेकांना. मस्ती चालू आहे त्यांची. तर मित्रांनो आरव गेलाय मध्ये. आज कुठं देव राहतात काय माहित नाही त्याचे. सब मूड उसका ठिकाण पे है. आतमध्ये गेलाय शांततेत. थेरपी चालू आहे त्याची, स्पीच थेरपी. बघू आता किती वेळ करू शकतो, कारण की 1:30 वाजता आम्हाला ट्रेन आहे. ती ट्रेन भेटायला पाहिजे यार. कारण की बसने इम्पॉसिबल आहे त्याला घेऊन जाणं. एकदम चिडचिड करताय हो. ठीक आहे. तर आता टिफिन वगैरे खाऊ घातला आहे त्याला. थोडाफार उरला आहे तो तिथं खाऊ. मी पण आणला आहे टिफिन. पण मला वेळ भेटला तर मी पण खाईन. ठीक आहे. चलो आरोजी थेरपी झालेली आहे फायनली. आम्ही आता पोहोचलो आहे स्टेशनला. तिकीट काढतो आणि तिथं प्लॅटफॉर्मवर भेटतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो प्लॅटफॉर्मवर पोहोचलो आहे फायनली. ये अपना इंडियन आर्मी का हत्यार जा रहा है भरके. तर आरवने लई थकवला आज मला. ठीक आहे असू द्या. आता जेवण वगैरे करतो पहिले इथं प्लॅटफॉर्मला बसून. त्याच्यानंतर आपली ट्रेन येणार आहे 15-20 मिनटात. तोपर्यंत आपण पोहोचूया. ठीक आहे गाईस. चला भेटू आपण थोड्या वेळानंतर. मित्रांनो बसलो आहे आरव आणि मी ट्रेनमध्ये. अंबानेर येईल त्रास देत होता थोडा. पण बिस्किट दिलं त्याला खायला. आता पोचू आता थोडा. ऑटोमध्ये बसलो आहे मित्रांनो. आरव पण आहे. घरी पोचतो तुझ्यावर बोलू. तर मित्रांनो फायनली घरी पोचलो. आरव डायरेक्ट ऑटोमध्ये झोपून गेला होता. ठीक आहे. तर नीता पण झोपली आहे. तिची नाईट शिफ्ट आहे मित्रांनो, म्हणून ती लवकर झोपली. आरव पण झोपलेला आहे. आता तुमचा भाऊ पण झोपतोय. तुम्ही पण झोपा. फक्त त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. लव्ह यू सो मच. बाय.